हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण कशाप्रकारे आपलं मॉर्निंग रुटीन ठेवू शकतो, ज्यामुळे आपली कामंसुद्धा खूप लवकर होतील आणि आपलं मनसुद्धा खूप प्रसन्न आणि शांत राहील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर नेहमीप्रमाणे आज मी खूप लवकर उठलेली आहे. बऱ्याचदा सणासुदीच्या दिवशी आपल्या मुलांना शाळेला सुट्टी असते आणि आज विघ्नेशलासुद्धा सुट्टी होती, तरीसुद्धा मी आज खूप लवकर उठली आहे, कारण मला बाळासोबत ही सगळी कामं करायची आहेत. त्यामुळं मी माझ्या नेहमीच्या टायमिंगला उठून किचनमध्ये गेले. थोडा वेळ किचनची खिडकी वगैरे ओपन केली, पण त्याच्यानंतर मला किचनमध्ये जास्त काही काम करायचं नव्हतं, म्हणून थोडंसं व्हेंटिलेशन झाल्यानंतर खिडकी पुन्हा बंद केली आणि आता मी सुरुवात करायला घेते माझ्या रेग्युलर कामांना. तर सणासुदीच्या दिवसामध्ये ना आपल्याला थोडीशी जास्त साफसफाई करायची असते, कारण त्यानंतर आपल्याला जी काही पूजा वगैरे असेल किंवा जे काही रुटीन तुमचं ज्या सणाचं असेल, म्हणजे गुढीपाडवा असेल तर आपल्याला गुढी वगैरे उभारायची असते, त्याची एक्स्ट्रा तयारी करायची असते. त्यानंतर इतर कुठले सण असतात तर त्यानुसार आपण ती तयारी करत असतो. तर आज मी माझं आषाढी एकादशीच्या दिवशीचं जे मॉर्निंग रुटीन होतं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण व्हिडिओ एडिट करायला मला खूप लेट झाला. तर म्हटलं चला आज तो व्हिडिओ आपण पोस्ट करूया. तर हॉलमध्ये आल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा मी खिडकी वगैरे ओपन केलेली आहे, कारण व्हेंटिलेशन घरामध्ये सकाळी सकाळी बाहेरची जी फ्रेश हवा असते ती घरामध्ये आल्यानंतर घरातलं वातावरणसुद्धा खूप फ्रेश होतं. तर मी पूर्ण खिडकी वगैरे ओपन केलेली नाही, कारण अजून बाहेर अंधारच आहे. तर त्यासाठी फक्त ही जी नेट जाळी आहे तर ती ओपन करून ठेवलेली आहे, जेणेकरून बाहेरची जी काही शुद्ध हवा असेल तर ती सकाळी सकाळी घरामध्ये येईल. कारण पहाटे पहाटे हवेमध्ये कुठलंही प्रदूषण नसतं, गाड्यांचे आवाज नसतात, त्यामुळे वातावरण खूप छान आणि प्रसन्न असतं. तर हॉलमधला पण जो काही पसारा होता, जो विघ्नेशने संध्याकाळी थोडंसं त्याची बॅग किंवा त्याचे जे काही शाळेचं साहित्य इकडं तिकडं केलं होतं तर ते सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर मी हा जो आपला मेन दरवाजा असतो तर तो सुद्धा पुसून घेते आहे, कारण मेन दरवाजा आपल्या घराचा खूप स्वच्छ असणं, नीटनेटकं असणं खूप गरजेचं असतं. तो भलेही खूप सारा डेकोरेटिव्ह केलेला नसेल, पण जसा आहे तसाच, पण तो स्वच्छ असलेलं खूप फायद्याचं असतं आणि खूप महत्त्वाचं असतं. तर मी हा जो माझा मेन डोअर आहे तो सगळा स्वच्छ पुसून घेतलेला आहे कपड्याने. त्यानंतर जो सेफ्टी डोअर आहे तो सुद्धा व्यवस्थित आतून बाहेरून कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या दरवाजावर कोणतीही धूळ कचरा वगैरे बसणार नाही. कारण याच मेन दरवाजामधून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. मग आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान या सगळ्या गोष्टी असतात आणि आपलासुद्धा येण्या जाण्याचा मार्ग हाच असतो. आपल्यालासुद्धा जर आपल्या मेन दारावर जर धूळ असेल कचरा असेल तर आपलं मनसुद्धा प्रसन्न होत नाही. तर त्याच पद्धतीनं माता लक्ष्मीसाठी आणि इतर सगळ्या घरात येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी आपण आपलं घर नेहमी स्वच्छ नीटनेटकं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर आता मी छानपैकी घराचा उंबरठासुद्धा स्वच्छ केला आहे. बाहेर थोडंसंच अंगण आहे, कारण फ्लॅट सिस्टममध्ये जास्त अंगण नसतं, तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना सगळ्या घरातला पहिला कचरा काढून घेते. तर आता इथं मी उठलेली आहे, पण बाळ आणि विघ्नेश दोघंसुद्धा झोपलेली आहेत आणि हे सुद्धा. तर त्यासाठी मी फक्त हॉल आणि किचन हेच सध्या क्लीन करून घेणार आहे आणि बाहेरची गॅलरीसुद्धा जर थोड्या वेळानंच क्लीन करून घेणार आहे. आणि आता मी हॉल किचन आणि जी काही माझी बाकीची कामं आहेत ती करून घेणार आहे. तर इथं सगळा हॉलमधला बाकीचा रूममधला आणि किचनमधला सगळा कचरा वगैरे काढून घेते. सकाळी सकाळी कचरा काढल्यानंतरसुद्धा आपलं मन खूप फ्रेश होतं, कारण रात्रभरची जी निगेटिव्हिटी असते, जो काही कचरा असतो तर तो सगळा गेल्यानंतर आपण काढल्यानंतर मनसुद्धा खूप प्रसन्न होतं आणि घरसुद्धा आपलं खूप स्वच्छ होतं. तर रोज सकाळी उठल्यानंतर कचरा हा काढलाच गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी आता इथे लादीसुद्धा पुसून घेते. तर इथे मी ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये ना थोडंसं खडं मीठ टाकलेलं आहे. तर कुठल्याही सणासुदीच्या दिवशी किंवा जर तुम्हाला दररोज शक्य असेल तर दररोज तुम्ही खडे मिठाच्या पाण्याने सुद्धा फरशी पुसू शकता, कारण त्याचं सायंटिफिकसुद्धा खूप चांगले रिझल्ट्स असतात. आपल्या घरामध्ये मुंग्या किंवा जे काही इतर कीटक वगैरे असतात तर ते येत नाहीत, घर आपलं स्वच्छ राहतं आणि जी काही निगेटिव्हिटी असते तीसुद्धा आपल्या घरातून दूर होते.
तर आता इथं लादी वगैरे पुसून झाल्यानंतर ना थोडंसं बाथरूममध्ये आता ती जी भांडी आहेत, बादली असेल, मॉप असेल, ते सुद्धा लगेच हाताबरोबर स्वच्छ करून ठेवते. आणि त्यानंतर बाथरूममधून पण आपल्या घरामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी येत असते. तर बाथरूम आणि आपलं वॉश बेसिन जे काही आहे तर ते सुद्धा आपले स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. तर इथे आता ना नळसुद्धा थोडासा खराब दिसत होता मला, म्हणून हाताबरोबर मी लगेच नळसुद्धा साफ करून घेतला. तर बऱ्याच या अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे आपल्याला हाताबरोबर दिसल्या आणि ज्याला काही जास्त वेळ लागत नाही, तर पटकन आपण त्या हाताबरोबर क्लीन केल्या तर आपलं घरसुद्धा व्यवस्थित स्वच्छ आणि टापटीप राहायला मदत होते. तर आता बाथरूमचं आवरल्यानंतर नाही तर वॉश बेसिन आहे, तर ते सुद्धा आपण नेहमी वापरत असतो, तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतलं, जेणेकरून आता सगळे उठल्यानंतर वॉश बेसिन वापरतील तर त्यांनासुद्धा ते छान आणि प्रसन्न वाटेल. आता हे सगळं झाल्यानंतर ना इथं थोडंसं पाणी पिते. सकाळी सकाळी पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि आपलं शरीर हायड्रेट राहायला खूप मदत होते. तर इथं शांतपणे बसून स्वतःसाठी थोडासा 5-10 मिनटं वेळ देऊन शांतपणे पाणी पिते. कारण आता बाळ थोड्या वेळानंतर उठेल आणि विघ्नेशला त्रास सुट्टी आहे, त्याच्यामुळे तो काही लवकर उठणार नाही. का सुट्टीच्या दिवशी तो अगदी आरामात म्हणजे जेव्हा त्याला जागेल तेव्हा तो उठतो आणि आम्ही पण काही त्याला उठवत नाही, कारण इतर दिवशी त्याला खूप लवकर सकाळी उठायला लागतं. तर आता बघा मैत्रिणींनो, ही सगळी कामं आवरेपर्यंत ना बाहेर छान असा प्रकाश पडलेला आहे, उजाडला आहे आणि तोपर्यंत मी पण छान फ्रेश वगैरे झालेली आहे. आणि आता आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे मी केससुद्धा धुतलेले आहेत. तर केस आता थोडं सुकण्यासाठी वेळ लागतो, कारण बाहेर ऊन नाही आहे आणि पंख्यामध्ये वगैरे जेव्हा आपण असू तेव्हा पटकन सुकले जातात. तर बाहेर अशा पद्धतीनं छानपैकी केस कोरडे करून घेते. आणि त्यानंतर आता झाडांना तर पाणी घालायचं काम पावसामुळं थोडंसं सध्या बंद आहे, त्यामुळे ते एक काम माझं वाचलेलं आहे झाडांना पाणी घालण्याचं. तसं तर बऱ्याचदा विघ्नेशचे पप्पाच घालतात, पण ते जेव्हा उशिरा येणार असतील किंवा त्यांना कुठं बाहेर जायचं असेल तर मी झाडांना पाणी घालते. तर इथे आता घरात आल्यानंतर ना पहिली देवपूजा करून घेते, कारण ही सगळी कामं ना मला आता खूप लवकरच आवरून घ्यायची आहेत. कारण एकदा जर बाळ उठलं तर मला मग देवपूजा आणि ही बाकीची सगळी कामं करायला खूप लेट होईल. आणि त्यात आषाढी एकादशी आहे, त्यामुळे म्हटलं आपण सकाळीच लवकर उठून घराची जी काही स्वच्छता आहे आणि देवपूजा आहे ती पहिली उरकून घेऊया, जेणेकरून पूर्ण दिवसभर आपल्याला बाकीची कामं करायला मिळतील. आणि घरामध्ये अशी पूजा वगैरे केलेली असेल तर वातावरणसुद्धा खूप छान असेल. तर अशा पद्धतीनं इथं देवारा वगैरे पुसून घेतलेला आहे कपड्याने छानपैकी. त्यानंतर देवांच्या अंतरायचं खालचं जे वस्त्र आहे ते बदलून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्या या देवांच्या मूर्ती धुवून पुसून, मूर्ती असतील किंवा फोटो असतील तर ते धुवून पुसून ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण रेग्युलर जशी पूजा करतो तशी हळदी कुंकू वाहून देवांना पूजा वगैरे करून घेते. आता इथंसुद्धा मी पूजा खूप लवकर करते, त्यामुळे माझ्याकडे फुलं काही अवेलेबल नाही आहेत. तर ती थोड्या वेळानंतर इथे खाली एक फुलांचं झाड आहे बिल्डिंगच्या खाली, तर तिथून विघ्नेशला थोड्या वेळानंतर मी घेऊन यायला सांगेन. तर त्यानंतर ना आता इथं देवाऱ्यामध्ये जास्त काही जागा नाही, तर इथंच छोटीशी माझ्याकडे हा जो काही साचा आहे तर त्याच्या मदतीने छोटीशी इथे रांगोळी काढून घेते. आणि रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेते. आणि त्यानंतर आपला जो मेन घराचा उंबरठा आहे तर त्याच्यावर सुद्धा थोडंसं स्वस्तिक वगैरे काढून घेते. तर आता इथं तुम्ही बघू शकता, इथे बाहेर ना पॅसेज खूप छोटा आहे, जेणेकरून जर इथे रांगोळी वगैरे काढली तर शेजारच्या फ्लॅटमधल्या लोकांना येण्या जाण्यासाठी किंवा आम्हालासुद्धा येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी मी फक्त इथे आता स्वस्तिक काढून घेणार आहे आणि बाहेर रांगोळी वगैरे काढणार नाही, कारण जाण्या येण्यासाठी त्यांनासुद्धा त्रास होईल आणि आम्हालासुद्धा त्रास होईल. तर आता इथे स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिकलासुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घेते. आता फुलं तर नाही आहेत, फुलं मी नंतर घालून घेईल देवाला पण आणि इथे उंबरठ्यामध्ये सुद्धा. तर अशा पद्धतीनं छान आपण रोजच्या रोज उंबरठा पूजन केलं तरीसुद्धा खूप चांगलं आहे. पण मला रोजच्या रोज इतक्या लवकर तर काही करणं शक्य होत नाही, त्यामुळे सणासुदीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी मी आवर्जून या सगळ्या गोष्टी करते. त्यानंतर आता पुन्हा इथे ना जो कापूर आहे ना तर तो कापूर असा मी घेतलेला आहे आणि तो सुद्धा सगळ्या घरामध्ये फिरवून घ्यायचा, जेणेकरून आपल्या घरातलं वातावरणसुद्धा शुद्ध होतं आणि प्रसन्न होतं. त्यानंतर आपला जो मेन घराचा उंबरठा आहे तर तो उंबरठा मेन घराचा दरवाजा तिथं सुद्धा कापूर अशा पद्धतीनं ओवाळून घ्यायचा आहे. आणि जेणेकरून जो कापराचा जो काही धूर वगैरे आहे तर तो सगळ्या आपल्या घरभर फिरेल आणि त्याच्यामुळे वातावरणसुद्धा आपल्या घरातलं शुद्ध होईल.
त्याच्यानंतर आपण अगरबत्ती इथे लावून घेऊया. आता धूप सध्या मी लावत नाही, कारण लहान बाळपण आहे आणि धुपाचं मलासुद्धा थोडंसं ॲलर्जीसारखं होतं, त्यामुळे मी अगरबत्तीच लावून घेतलेली आहे. आणि एक अगरबत्ती जी आहे ती आपल्या मेन घराच्या जो काही दरवाजा आहे त्याच्यावरती सुद्धा लावून घ्यायची आहे, जेणेकरून तिथलंसुद्धा वातावरण आपलं प्रसन्न राहील आणि घरातलंसुद्धा वातावरण छानपैकी प्रसन्न राहील. तर अशा पद्धतीनं देवपूजा करून झाली आणि त्यानंतर ना आता इथं बघा तुम्ही बाळसुद्धा उठलेलं आहे, तर त्याला थोडा वेळ घेऊन ना इथे बाहेर थोडंसं गॅलरीमध्ये वगैरे फेऱ्या मारते, जेणेकरून त्यालासुद्धा दिवसभर घरामध्येच असतो, जास्त बाहेर अजून काही त्याला नेलेलं नाही आहे. तर घरामध्ये तेच घर, त्याच्यानंतर त्याच भिंती, तोच पंखा, तेच कपाट, हे सगळं बघून त्यालासुद्धा बोर होत असेल. त्यामुळे ना त्याला असं उठल्यानंतर थोडंसं हॉलमध्ये, त्याच्यानंतर थोडंसं गॅलरीमध्ये, कधी तिकडच्या गॅलरीमध्ये, कधी इकडच्या गॅलरीमध्ये, तर अशा पद्धतीनं थोडा वेळ बाहेर घेऊन फिरतो. आणि बाहेर जेव्हा तो गॅलरीमध्ये येतो ना, तर तो इकडे तिकडे न बघता बाहेरच बघत असतो, कारण बाहेर त्याला गाड्या दिसतात, झाडं दिसतात आणि पक्षी वगैरे असतात तर ते दिसतात, त्याचे आवाज येत असतात, तर त्याच्यामुळं त्याला ते छान वाटतं. तर थोडा वेळ आता त्याला बाहेर फिरवते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा घरात घेऊन येते. आता घरात आणल्यानंतर ना थोडंसं बाळाला खेळून वगैरे फीडिंग वगैरे करून थोडंसं आता तो खेळतो आहे. तर तोपर्यंत ना मी इथं मशीनसुद्धा लावून घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये बाळाचे जे कपडे आहेत, छोटी वाकळ असेल, चादर असेल, तर ते सुद्धा मशीनला लगेच लावून घेतलेले आहे, जेणेकरून आता पावसामध्ये ती पटकन सुकेल. आणि त्यानंतर ना आता मला जेवणसुद्धा बनवायचं आहे. तर सणासुदीच्या दिवशींमध्ये मी काय करते, तर आपला जो गॅस असतो ज्याच्यावर रोजचं आपण जेवण शिजवतो आणि जो काही पाण्याचा नळ आहे तर त्याचीसुद्धा पूजा करून घेते. तर ही खूप सारी मोठी पूजा नसते, तर फक्त हळदी कुंकू व्हायचं, त्याच्यानंतर एखादं फूल वगैरे असेल तर ते निरांजन आणि अगरबत्ती ओवाळायची, जेणेकरून या गोष्टी नसतील तर आपलं आयुष्य खूप अपूर्ण आहे. तर त्यासाठी त्या गोष्टींबद्दल धन्यवाद किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची छानपैकी पूजा करायची, मनोभावे त्यांना नमस्कार करायचा. आणि त्यानंतर आता ही पूजा करून झाल्यानंतर आता मी इथे गॅस पेटवून त्याच्यावरती आता जे काही जेवण बनवायचं आहे, म्हणजे आता मी नाश्त्यासाठी बनवणार आहे वरईचा भात आणि त्यानंतर शेंगदाण्याची आमटी, तर ती तयारी करून घेते. साईडलाच इथं दूधसुद्धा काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून माझी ही तयारी होईपर्यंत दूध नॉर्मल होईल. तर इथे आता वरईचा भात करण्यासाठी ना जो काही वरईचा तांदूळ असतो तर तो रव्यासारखाच असतो, थोडासा रव्यापेक्षा थोडासा जाड असतो तो. तर तो मी एका कढईमध्ये ठेवलेला आहे, तर तो थोडासा भाजून घेते. आणि त्याचबरोबर साईडला शेंगदाण्याचं कूट मला करायचं आहे, तर शेंगदाणेसुद्धा भाजून घेते, जेणेकरून शेंगदाणे छान असे खरपूस भाजले की कूटसुद्धा छान खरपूस होतो आणि त्याला तेलसुद्धा चांगलं सुटतं. तर इथे शेंगदाणे भाजून घेते आणि साईडलाच वरईचा जो तांदूळ आहे तर तो सुद्धा भाजून घेते. आता ह्याच्यामध्ये मी तेल तूप काहीच टाकलेलं नाही, असाच आपण रवा जसा भाजून घेतो तसंच तांदूळ भाजून घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची घातलेली आहे. तर आता उपवासासाठी करायचं आहे म्हणून मी बाकीचं ह्याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही आणि बटाटा ह्यांना आवडत नाही, त्यामुळे बटाटासुद्धा टाकलेला नाही. तर त्यानंतर आता हा जो तांदूळ होता भाजून घेतलेला तर तो टाकला आहे, तो तेलामध्ये छानपैकी परतून घेतला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ इथं टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल, उपवास नसेल, तर तुम्ही जिरं, मोहरी, कढीपत्ता, बटाटा या सगळ्या गोष्टी टाकून छान पद्धतीनं तो करू शकता. आता इथं परतून घेतल्यानंतर ना पाणी ओतून घ्यायचं आहे, तर मी 1 ग्लासभर इथं पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला थोडंसं वाटलं काय तर अजून थोडंसं पाणी तुम्ही इथं ॲड करू शकता. आणि ह्याच्यावर गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांमध्ये छानपैकी तो शिजून येतो. जास्त काही शिजायला त्याला वेळ लागत नाही. आणि साईडलाच ना शेंगदाणे गरम झालेले आहेत, भाजून झालेले आहेत, तर ते सुद्धा मी मिक्सरवर बारीक करून घेते. तर त्याची आमटी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत, फक्त हिरवी मिरचीच आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे छानपैकी परतल्यानंतर ना आपल्याला जेवढी आमटी हवी आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतर ह्याला छानपैकी या पाण्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो आहे तो शेंगदाण्याचा कूट आता बनवून घेतलेला आहे, तर तो शेंगदाण्याचा कूट टाकायचा. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बटाटा ॲड करू शकता, कच्चा टाकला तरी चालेल किंवा शिजवून टाकला तरी चालेल. बटाट्यामुळे टेस्ट खूप चांगली येते, पण यांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी इथे बटाटा टाकलेला नाही. आणि त्यानंतर आता ह्या आमटीमध्ये ना आपल्याला हवा आहे तेवढा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. तुम्हाला जेवढा घट्ट हवा असेल तेवढा शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त घालायचा, पण खूप घट्टसुद्धा आमटी छान लागत नाही. एक मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही आमटी चांगली लागते.
तर अशा पद्धतीने छानपैकी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आमटी बारीक गॅसवर उकळवून घ्यायची. आणि आता इथे ना वरईचा भातसुद्धा माझा तयार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी वरून 2 चमचे तूप घातलेलं आहे, जेणेकरून भात छान मोकळा होईल आणि चवीलासुद्धा खूप चांगला लागेल. तर तूप घातल्यानंतर गॅस बंदच केलेला आहे मी आणि छानपैकी असा तूप घातल्यानंतर सगळा भात हलवून झाकण ठेवून देणार आहे, जेणेकरून तूप घातल्यानंतर त्याचा जो चव असेल तर ती छानपैकी मुरेल सगळ्या भातामध्ये. तर अशा पद्धतीनं भातसुद्धा माझा करून झाला आहे आणि वरईचा आणि त्यानंतर ही शेंगदाण्याची आमटीसुद्धा तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आता उपवासाचा माझा सकाळच्या नाश्त्याचे पदार्थ करून झालेले आहेत. आता दुपारच्या जेवणाचे जे काय आहेत ते नंतर तयार होतील. तर इथे आता मी ना देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी एका वाटीमध्ये भात घेतलेला आहे आणि शेंगदाण्याची आमटी घेतलेली आहे आणि तोच ताट नंतर मी नाश्त्यासाठी घेणार आहे आम्हाला. तर अशा पद्धतीनं आषाढी एकादशीचं किंवा सणाच्या दिवशीचं माझं रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच.